मित्रांनो, आपलं स्वागत आहे PVK स्टुडिओ 1 या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली याच्यावरील 34 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हे प्रश्न 2001 पासून 2019 पर्यंत वारंवार पोलीस भरतीला आलेले आहेत। हे 34 प्रश्न तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत। त्यातला पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्रामधील नद्यांचे वाहण्यावरून किती प्रकार पडतात? हे असे प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे हे तुम्ही प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचे, ठीक आहे। तर महाराष्ट्रामधील नद्यांचे वाहण्यावरून किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात, ठीक आहे। हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न पहा, नद्यांचे वाहण्याचे 2 प्रकार कोणते? ठीक आहे। आता नद्यांचे 2 प्रकार पडतात वाहण्यावरून, तर ते 2 प्रकार कोणते आहेत? पूर्वेकडील व पश्चिमेकडील नद्या, ठीक आहे। चला, तिसरा प्रश्न पहा, आता पूर्वेकडील नद्या कोणाला जाऊन मिळतात असा देखील प्रश्न विचारला जातो। तर पूर्वेकडील ज्या नद्या असतील त्या बंगालचा उपसागर याला जाऊन मिळतात, ठीक आहे। चौथा प्रश्न पहा, ठीक आहे। आता पश्चिमेकडील नद्या ह्या कोणाला जाऊन मिळतात? ह्या मिळतात अरबी समुद्राला। बघा, आपण सिस्टमनुसार प्रश्न आणलेत। महाराष्ट्रामधील नद्यांचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात। कुठले कुठले? पूर्वेकडील नद्या आणि पश्चिमेकडील नद्या। त्याचप्रकारे पूर्वेकडील नद्या कोणाला जाऊन मिळतात? बंगालचा उपसागर। आणि पश्चिमेकडील नद्या कोणाला जाऊन मिळतात? अरबी समुद्र। आता पूर्वेकडील वाहणाऱ्या नद्या कोणत्या? गोदावरी, कृष्णा, भीमा या पूर्वेकडील वाहणाऱ्या नद्या आहेत। त्याचप्रकारे पश्चिमेकडील वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तापी, नर्मदा व कोकणातील सर्व नद्या, ठीक आहे। तापी, नर्मदा आणि कोकणातील सर्व नद्या ह्या पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत, ठीक आहे। आता 7वा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी नदी। हा देखील प्रश्न भरतीला विचारला जातो। 8वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी। बघा, जर तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती, तर उत्तर असेल गोदावरी नदी। आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी, जर तुम्हाला पश्चिम वाहिनी असा प्रश्न विचारला तर उत्तर असेल तापी नदी। जर तुम्हाला विचारलं कोकणातील सर्वात लांब नदी, तर कोकणातील सर्वात लांब नदी आहे उल्हास। बघा, किती प्रश्न तुम्हाला फिरवलेत। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी, त्याचप्रकारे पश्चिम वाहिनी नदी कोणती सर्वात लांब? तापी। त्यातल्या त्यात कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उल्हास। बघा, आपल्या नोट्स आहेत, ह्या नोट्स आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय आणि आपण महाराष्ट्राचा भूगोल संपूर्ण पाहणार आहोत। आपण सिरीज चालू केलेली आहे, मागचे देखील आपले 3 व्हिडिओ झालेले आहेत। 10वा प्रश्न पहा, आणि हे तुम्हाला प्रश्न कसे वाटले खरं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला आपले प्रश्नांची क्वालिटी कशी वाटते, ठीक आहे। 10वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? वर्धा, ठीक आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? वर्धा। जर तुम्हाला पश्चिम वाहिनी सांगितलं तर तापी, दक्षिण वाहिनी सांगितलं तर वर्धा। पुढचा प्रश्न, विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? पैनगंगा। विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? पैनगंगा। पुढचा प्रश्न, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? शुक्र नदी, ठीक आहे मित्रांनो, शुक्र नदी। हे जे जिल्हे तुम्हाला सांगतोय, ह्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर ह्या जिल्ह्यांच्या ज्या नद्या असतील हे तुम्ही तोंडपाठ करायचे। 13वा प्रश्न, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? वैनगंगा। सर्व प्रश्न लिहून घ्या। यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? वर्धा। 15वा प्रश्न, वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? म्हणजेच काय? प्राणहिता। हा देखील बहुतेक वेळा प्रश्न भरतीला आलेला आहे। 16वा प्रश्न, गोदावरी नदी कोणाची भूमी म्हणून ओळखली जाते? गोदावरी नदी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, ठीक आहे। आपला पुढचा प्रश्न पाहूया, 17वा प्रश्न, महाराष्ट्रामधील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? गोदावरीचे नदीखोरे सर्वात मोठं नदीखोर आहे। 18वा प्रश्न पहा, कोकणातील नद्यांचा उगम कोणत्या पर्वतात होतो? कोकणातील नद्यांचा उगम हा सह्याद्री पर्वतामध्ये होतो। 19वा प्रश्न, उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदीची लांबी किती? बघा, आपण पाहिलं होतं कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे, पण ती किती किलोमीटर आहे? 130 किलोमीटरची नदी आहे। 20वा प्रश्न, उल्हास नदी कोठे उगम पावते? उल्हास नदी ही सह्याद्री पर्वतावर खंडाळ जवळ उगम पावते। बघा, कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उल्हास। तिची लांबी किती? 130 किलोमीटर। ती कुठं उगम पावते? सह्याद्री पर्वतावर उगम पावते। त्यात कुठं? खंडाळ जवळ। तुम्ही हा व्हिडिओ आपला 4-5 वेळा पहा, तुमचे प्रश्न लक्षात राहतील आणि तुम्ही हे तोंडपाठ प्रश्न करून घ्या। 21वा प्रश्न, कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती?
कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी? ठीक आहे मित्रांनो, ही चुकून नाही झालं आहे, लांब नदी नाही. उत्तर आहे वैतरणा. 22वा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम होतो ब्रह्मगिरी टेकड्या. ह्या कुठे आहेत? ह्या नाशिकमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर या ठिकाणी होतो. भीमाशंकर कुठे आहे? पुणे या ठिकाणी. 24वा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. पैनगंगा नदीचा उगम कुठं होतो? पैनगंगा नदी अजंठा डोंगरात बुलढाणा या ठिकाणी त्याचा उगम होतो. 26वा प्रश्न, वर्धा नदीचा उगम कुठे होतो? सातपुडा पर्वत मध्य प्रदेश या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होतो. 27वा प्रश्न, वैनगंगा नदीचा उगम कुठे होतो? मैकल डोंगर मध्य प्रदेश या ठिकाणी वैनगंगा नदीचा उगम होतो. हे जे नदी प्रणाली आपण जो विशेष टॉपिक घेतला आहे याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. आपण विशिष्ट टॉपिकवर आपण भरपूर व्हिडिओ तयार केलेत. 28वा प्रश्न, तापी नदीचा उगम कुठे होतो? सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई येथे मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशमधील अमरकंटकजवळ नर्मदा नदीचा उगम होतो. वृद्धगंगा असे कोणत्या नदीस म्हणले जाते? गोदावरी नदीला वृद्धगंगा असं म्हटलं जातं. त्याचप्रकारे दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हटलं जातं? गोदावरी नदीला ओळखलं जातं. बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. त्याचप्रकारे ती कुठं उगम पावते, त्याला काय म्हटलं जातं, आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहतोय. पुढचा प्रश्न, 32वा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सलग 2 वेळा प्रवेश करणारी नदी कोणती? तापी नदी. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याचप्रकारे सर्वात लांब नदी पश्चिम वाहिनी नदी, आणि ही कोणाला जाऊन मिळते? ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करते. हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे. कोणत्या नदी खोऱ्यात खनिज संपत्ती आढळते? वर्धा व पैनगंगा. ठीक आहे, वर्धा व पैनगंगा या ठिकाणी खनिज संपत्ती आढळते. पुढे 34वा प्रश्न, भीमा नदी कर्नाटक राज्यात कुरुगुड्डी येथे कोणत्या नदीस मिळते? उत्तर कृष्णा या नदीस मिळते. बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं महाराष्ट्रातील नदी प्रणाली, आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नवीन नावे. ठीक आहे, नवीन नावे आपण पाहिले होते, आणि आपण हा देखील व्हिडिओ पाहिला होता. बघू शकता आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्रातील जिल्हा विभाजन, कोणता जिल्हा कधी निर्माण झाला, त्याचप्रकारे महाराष्ट्रातील मानचिन्ह, त्याचप्रकारे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. आपल्या बघा या सर्व नोट्स आहेत. या सर्व नोट्स मी तुमच्यासाठी तयार करतो. ठीक आहे मित्रांनो, जेणेकरून विशिष्ट टॉपिकवर तुम्हाला एक प्रश्नांचं शेड्यूल समजेल. त्याचप्रकारे बघा 2001 ते 2019पर्यंत वारंवार आलेले पोलीस भरतीचे 5000 GKचे प्रश्न, 1 लायनर प्रश्न असतील पीडीएफच्या माध्यमातून. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर मला संपर्क साधा. या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे 99 रुपये शेअर करायचे आहेत, म्हणजे पेमेंट करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला ही PDF जे असेल 5000 प्रश्नांची, ही PDF तुम्हाला व्हॉट्सअपला दिली जाईल. आणि हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे हा पुन्हा एकदा पहा आणि सर्व प्रश्न तोंडपाठ करून ठेवा. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.